हरे कृष्णा गाइस, राधे राधे। कैसे आप सब लोग? आई होप कि आप सब लोग अच्छे होंगे। आज का व्लॉग भी कुछ स्पेशल है। आज हम रेसिपी का व्लॉग बनाने वाले हैं और आज जो रेसिपी बनाने वाले हैं मेरे सासू माँ। तो प्लीज़ अगर आप सब लोगों को अच्छा लगता है वो रेसिपी तो प्लीज़ लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें। और मेन है, आज हमारे यहाँ पे फेस्टिवल है, उसको कहते हैं गुड़ी पाड़वा। तो वो शायद मराठी में ही वो बोलेंगे, तो आप लोगों को मैं भी समझ में आए। सो प्लीज़ अगर आप लोग सब लोगों को अच्छा लगता है तो प्लीज़ लाइक करें, सब्सक्राइब करें, शेयर करें। तो चलिए मिलते हैं हम हमारे सासू माँ से और बनाते हैं उनके साथ रेसिपी। हरे कृष्णा, राधे राधे। मेरा बेटा शैतानियाँ कर रहा है पीछे। चलिए, हरे कृष्णा। पाडवा स्पेशल मसाले भात, श्रीखंड, चपाती, पनीरची भाजी ह्या सगळ्यांनी सजलेलं ताट। आणि त्यासाठी आज आपण करणार आहोत मसाले भात, अगदी जैन पद्धतीने। प्रथम थोडंसं तेल घेतलं, मला गरम होऊ द्यायचं। मस्त गरम झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी चांगली अशी तडतडली पाहिजे। त्याच्यानंतर अर्धा चमचा जिरं, मस्त मोहरी तडतडते आता। त्यामध्ये एक तमालपत्र आणि थोडीशी कढीपत्त्याची पानं, नंतर थोडंसं हिंग आणि हा आहे आलं आणि मिरचीचा ठेचा। साधारणपणे 1 इंच आलं आणि छोट्या 2 मिरच्या घेतलेल्या आहेत। आता मी गॅस बंद करते। गॅस बंद करण्याचं कारण असं आहे की यानंतर आपण जे मसाले टाकणार आहोत ते मसाले जळण्याची शक्यता असते। त्यामुळे आपण गॅस आता बंद केला आहे। इतक्या आचेवर सगळे मसाले छान भाजून निघतात। त्याच्यामध्ये पहिल्यांदा आलं आणि मिरचीचा ठेचा चांगला परतून घेऊया। त्याच्यानंतर एक मसाले याच्यामध्ये ॲड करते। सगळ्यात पहिल्यांदा 1 चमचा धनेपूड, साधारण अर्धा चमचा गरम मसाला, आपल्या आवडीप्रमाणे तिखट, मी 1-1.5 चमचा तिखट इथं घेतलेला आहे। जैन तिखट आहे, ह्याच्यामध्ये कांदा लसूण नाही, आणि 1/2 चमचा हळद। हे सगळे मसाले घातल्यानंतर थोडे परतून घ्यायचे। गॅस बंदच आहे, गॅस बंद असणंच महत्त्वाचं आहे, नाहीतर मसाले करपून जातात। आणि मसाले भात असल्यामुळं जैन गोडा मसाला आलाच पाहिजे, त्यामुळं साधारण 1.5 चमचा जैन गोडा मसाला मी यात टाकलेला आहे। हे सगळे आपले कोरडे मसाले आता आपण छानपैकी भाजून घेणार आहोत। गॅस आपण परत सुरू करतो। गॅस सुरू झाल्यानंतर ह्याच्यामध्ये तोंडली घेतलेली आहे आणि तोंडली आपण अशी आडवे काप त्याचे केलेले आहेत आणि अर्धी वाटी मटार, हे दोन्ही सुद्धा टाकून छान परतून घेतो।
गॅस फार मोठा नको, नाहीतर पुन्हा मसाले करपण्याची शक्यता असते. त्यामुळे मंद आचेवर छान परतून घेतले. त्यानंतर मी तांदूळ 2 वाटी घेतले. आधी भिजवून ठेवलेले तांदूळ, सोक नाही केले, फक्त धुतले. धुवून फक्त पाणी मिसळून ठेवलं, पाण्यात भिजवत नाही ठेवले. आपण हे तांदूळ याच्यामध्ये ॲड करूया. साधारण 2 वाटी तांदूळ आहेत. तुमच्या आवडीने घेऊ शकता. सोना मसुरीने जास्त चांगला होतो भात. आत्ता माझ्याकडे बिर्याणी तांदूळ आहे, तुम्ही घेतलेला. एकदा छान परतून घेऊया ते सगळं. सगळीकडे मसाला छान लागला की साधारणपणे मी 5 वाटी पाणी घेतलेलं आहे गरम करून. हे पाणी मी याच्यामध्ये ॲड करणार आहे. कुकरला शिट्टी लावूनही करता येईल, पण त्यावेळेला थोडंसं पाणी कमी घालावं. आणि जर नुसतंच आपण करणार असू तर पाणी थोडं अर्ध वाटी जास्त लागेल. आता ह्यामध्ये सगळे मसाले पण मिक्स करून घेतलेले आहेत. फक्त महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे मीठ. चवीनुसार मीठ त्याच्यामध्ये घालायचं आहे. आणि मसाले भाताचं एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या चवींना सगळ्यांना बॅलन्स करण्याकरता किंचित गूळ घालावा त्याच्यामध्ये. त्यामुळं सगळे चवी त्याच्या ज्या आहेत त्या छान प्रकारे ब्लेंड होतात. साधारण छोटे 2 तुकडे एवढा गूळ घातलेला आहे. आणि ह्याला सगळ्यात आणखी एक महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे मसाले भाताला. जर सुटसुटीत करायचं असेल तर त्याच्यामध्ये किमान 2 चमचे तूप घालणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आपण ॲड केलेल्या. सगळ्यात शेवटी आपण नंतर काजू ॲड करणार आहोत, पण एक उकळी आल्यानंतर. आता सध्या हे सगळं मिश्रण तयार आहे. एक उकळी आल्यानंतर गॅस बारीक करायचा मंद आचेवर. एक 15 ते 20 मिनटं भात हा शिजला पाहिजे. तेव्हा आता मी थोडंसं ह्याला उकळी येण्यासाठी म्हणून झाकून ठेवते. असेल तर थोडासा लिंबाचा रस पण त्यात ॲड केला तर चांगला लागतो. मी साधारण अर्ध्या लिंबाचा रस घेतलेला आहे. आणि हे आता आपण छान शिजू देऊया. त्याला उकळी यायला लागलेली आहे. चांगली उकळी आल्यानंतर गॅस बंद करून आपण मंद आचेवर भात करून घेणार आहोत. भाताला छान उकळी आलेली आहे. आता मी गॅस बारीक करते आणि 10 ते 15 मिनटं आपण वाफेवर शिजवणार आहोत. करूया झाला की नाही भात. इतका मस्त वास सुटलेला आहे, खमंग. एक्सलंट एक्सलंट. अगदी जसा पाहिजे तसा स्मूथ. इकडं तर सुटसुटीत, खूपच छान.